नमस्कार, माझे नाव आहे अपर्णा पाताडे. मी एक फोटोग्राफर आहे आणि FX स्कूल ह्या मुंबईतील एक अतिशय नावाजलेल्या डिजिटल मीडिया इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षकही आहे. FX स्कूलमध्ये विविध प्रकारचे फोटोग्राफी स्पेशलायझेशन कोर्सेस उपलब्ध आहेत आणि त्याचशिवाय फोटोग्राफी डिप्लोमा कोर्सही अवेलेबल आहे. बेसिक कोर्सबरोबरच स्पेशलायझेशनमध्ये तुम्ही हाय एंड फॅशन, स्टुडिओ पोर्ट्रेट्स, डॉक्युमेंटरी फोटोग्राफी आणि इमेज मॅनिप्युलेशन असे विविध विषय निवडू शकता. तर आता सुरुवात करूया. मागील व्हिडिओमध्ये आपण बेस लेअर कशी तयार करायची हे बघितलं, ज्याने आपल्याला एक स्वतःचा बॅकग्राऊंड लेअर क्रिएट झाला. ह्या व्हिडिओमध्ये आपण फिल्टर मेन्यूमधला जो लिक्विफाय ऑप्शन आहे तो कसा यूज करायचा हे शिकणार आहोत. लिक्विफाय हा टूल जनरली चेहऱ्यावरचे डिटेल्स ॲडजस्ट करायला खूप उपयोगी पडतं. तो एकच प्रॉब्लेम आहे, एकतर हा इफेक्ट थोडासा हेवी आहे, त्यामुळे कधीकधी आपलं ज्यांना त्यांचं ग्राफिक कार्ड किंवा त्यांचा कम्प्युटर थोडा ॲडव्हान्स लेवलचा नसेल तर फोटोशॉपमध्ये तो इफेक्ट अप्लाय व्हायला थोडा वेळ लागतो. कधीकधी तो होतही नाही, तर घाबरून जाऊ नका, तुम्हाला जस्ट तुमचं मशीन अपग्रेड करायला लागेल. लिक्विफाय हा वापरतानाही थोडी काळजीपूर्वक वापरलं पाहिजे, कारण त्याने तुमच्या चेहऱ्याचा म्हणजे जो शेप आपण प्रयत्न करतो ठीक करायचा तो बिघडूनही जाऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही जास्त प्रमाणात यूज केलं किंवा त्याचं चांगली प्रॅक्टिस नसेल तर मॉडेल सुंदर दिसण्यापेक्षा वाईटही दिसू शकते. सो आपल्याला तो वापरताना थोडी काळजी घ्या. आपण सगळ्यात प्रथम एक डुप्लिकेट लेअर बनवणार आहोत बेस लेअरची आणि त्याला लिक्विफाय नाव देणार आहोत. प्रत्येक इफेक्ट जर वेगवेगळ्या लेअरवर तुम्ही क्रिएट केलात तर एक फायदा त्याचा चांगला होईल की तुम्हाला जर एखादा इफेक्ट नाही चांगला दिसत असेल किंवा तुमचा चुकीचा वाटत असेल तर तुम्हाला सतत अंडू करण्यापेक्षा तो लेअरच डिलीट करून टाकला तर तुमचा आधीचा लेअर किंवा आधीचा एक स्टेप आधीची इफेक्टवाला तसाच राहतो. त्यामुळे तुम्हाला खूप जास्त काम करायची गरज नाही पडणार आहे. आपण आता लिक्विफाय लेअर नावाची नवीन तयार करूया. काही जण जो इफेक्ट आपण यूज करतो तो इफेक्ट ॲज अ लेअरचं नाव म्हणजे लेअरच्या नावाला तो इफेक्ट हे देतात. काही जण आपण काय इफेक्ट क्रिएट करतोय त्याचं नाव देतात. जसं की आता मी इथे रिशेपिंग करणार आहे तर तुम्ही त्याला फेस रिशेप किंवा फेस ॲडजस्टमेंट हे नावही देऊ शकता. किंवा तुम्हाला जर टूल्स लक्षात राहत नाहीत तर तुम्ही अशा वेळेला लिक्विफाय हा टूल ह्याचं नाव देऊ शकता. म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे माहिती आहे की ह्या लेअरला आपण हा टूल वापरला आहे. तर आता मी इथे डुप्लिकेट करते. तुम्हाला जर शॉर्टकट ज्यांना यूज करायचं आहे त्यांनी कमांड जे वापरून शॉर्टकट यूज करू शकता. कमांड किंवा कंट्रोल ज्यांच्याकडे विंडोज आहे. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला लेअरला रिनेम करायचं त्याच्यासाठी तुम्ही ह्या नावावर डबल क्लिक करा आणि तिथे नाव द्या. सो मी इथे आता फेस रिशेप हे नाव देते. लिक्विफायसाठी मेन्यूमध्ये फिल्टर मेन्यूमध्ये जा आणि तिथे चूज करा लिक्विफाय. हे सगळे ॲडव्हान्स मोड आहेत. जर तुम्हाला हा दिसत नसेल तर काही घाबरून जाऊ नका. कधीकधी हा ॲडव्हान्स मोड ऑफ असेल की तुम्हाला फक्त बेसिक टूल्स दिसून येतात. सो आपण ॲडव्हान्स मोड ऑप्शन ऑन करूया ज्याने तुम्हाला जास्त ऑप्शन्स अवेलेबल होतील. लेफ्ट साईडला जे टूल्स आहेत त्याच्यामधले सगळ्यात पहिला टूल आहे हा तुमचा आहे फॉरवर्ड वॉप. नाव फॉरवर्ड वॉप टूल हा जास्तीत जास्त प्रमाणात लिक्विफायमध्ये यूज केला जातो, कारण तोच तुम्हाला शेप रिशेप करायला किंवा ॲडजस्टमेंट करायला उपयोगात पडेल. त्याच्यानंतर जर एखादा इफेक्ट तुम्हाला खूप जास्त स्ट्रॉंग झाला असेल तर तो कंट्रोल करायला किंवा तो रिमूव्ह करायला तुम्हाला रिकन्स्ट्रक्ट टूल उपयोगात येतं, जे दुसऱ्या नंबरवर आहे लेफ्ट साईडला. रिकन्स्ट्रक्ट टूलने ब्रशसारखंच वापरून तुम्ही जर त्याच्यावर पेंट केलं तर तुमचा तो इफेक्ट निघून जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला ट्वल आहे आणि पकर आहे आणि ब्लो टूल आहे, फ्रीज मास्क आहे. जर तुम्हाला एखादं इफेक्ट
किंवा जेव्हा तुम्ही पेंट करताय तेव्हा काही ठिकाणी तुम्हाला तो नको आहे, तुम्हाला तो इफेक्ट त्या भागावर आलेला नको असेल, तर तुम्ही तो एरिया, तो भाग तुम्ही फ्रीज करू शकता. आणि त्याचप्रमाणे नंतर मग तो जेव्हा तुम्ही फ्रीज करता तेव्हा त्याला एक लाल रंग येतो, पण तो जर इफेक्ट नंतर काढून टाकायचा तर तुम्ही फ्रीजचा इरेझर पण वापरून तो इफेक्ट काढून टाकू शकता. ओके, आता मी जेव्हा फॉरवर्ड वॉप यूज करते आहे, मी झूम इन करणार आहे. शक्यतो तुम्हाला कोणत्या भागावर यूज करायचा आहे तो भाग जरा झूम इफेक्ट ठेवून मग त्याच्यावर काम करा. जेव्हा जास्तीत जास्त झूम आउट असेल तर कधी कधी आपल्याला लक्षात येत नाही आपण तो इफेक्ट व्यवस्थित यूज करतोय की नाही. ब्रश साईज तुमच्या इफेक्टनुसार ॲडजस्ट करा. जर तुम्ही समजा इथे वापरता आहे तर ब्रश साईज इन्क्रीज करू शकता. जर तुम्हाला छोट्यातल्या छोट्या भागावर वापरायचं तर तुम्ही छोटा ब्रश यूज करू शकता. जेव्हा मी ब्रश अतिशय छोटा वापरते मोठ्या भागासाठी तर कधीकधी हा प्रॉब्लेम येतो. आता इथे तुम्हाला दिसतंय की अनइवन झालंय तुमची स्किन किंवा आउटलाईन ही बरोबर दिसत नाही आहे. मी हा रिकन्स्ट्रक्ट वापरून हा इफेक्ट काढून टाकणार आहे. परत फॉरवर्ड वॉप शॉर्टकट, फॉरवर्ड वॉपचे शॉर्टकट आहे W. शक्यतो जेव्हा तुम्ही हा फॉरवर्ड वॉप वापरताय तेव्हा त्याचा ब्रश डेन्सिटी आणि ब्रश प्रेशर 70-75च्या खाली ठेवा, कारण की जेवढी जास्त व्हॅल्यू असेल डेन्सिटी आणि प्रेशरची तेवढा तुमचा ब्रश खूप स्ट्रॉंग राहील. आणि कधी कधी असं होतं की तुम्हाला तो कंट्रोल करता येत नाही. जर तुम्हाला सवय नसेल तर तो जास्त इफेक्ट होऊ शकतो आणि मग तुम्हाला सतत रिकन्स्ट्रक्ट वापरा आणि फॉरवर्ड वॉप वापरा हे करत बसायला लागेल. ब्रश रेड आता ऑप्शन ऑन नाही आहे. जेव्हा तुम्ही रिकन्स्ट्रक्ट वापरता तेव्हा तुमचा ब्रश रेड ऑन होतो, ज्याने तुम्हाला जास्त स्ट्रॉंग इफेक्ट मिळू शकेल काढून टाकायला. मी फॉरवर्ड वॉप वापरते आहे. जर तुम्हाला ब्रशची साईज कमी जास्त करायची तर ह्या प्रकारे सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. किंवा जर तुम्हाला शॉर्टकट वापरायचं असेल तर कीबोर्डच्या लेटर्समध्ये जे पीच्या बाजूला जे स्क्वेअर ब्रॅकेट्स आहेत ते उपयोगात आणून तुम्ही त्याची ब्रशची साईज किंवा वाढवू किंवा कमी करू शकता. मी आता ह्या भागावर काम करते. ह्याच्यातला जो ब्रशच्या सेंटरला तुम्हाला जे प्लस साईन दिसते ती जर मला बाहेरून आतमध्ये ढकलायची असेल स्किन तर ती प्लस साईन शक्यतो आउटलाईनच्या किंवा स्किनच्या आउटलाईनच्या बाहेर आणा, ज्याने तुम्हाला ते पुश करायला किंवा आत ढकलायला मदत होईल. मला जास्त ह्याच्यावर चेंजेस नाही करायचे कारण मॉडेल ऑलरेडी स्ट्रक्चर फेस तिचा आधीच व्यवस्थित आहे. थोडासा चेंजेस करणार आहे. जर तुम्हाला स्किन टाईट करायची असेल थोडी तर ती करणार आहोत आपण. प्लीज जास्त इफेक्ट करू नका कारण कधी कधी आपण ते करताना खूप जास्त मॉडेलचं स्ट्रक्चर चेंज नाही करायचं. ती आधीच बारीक आहे, तिला तुम्हाला जास्त हाडामासाचं बनवायची गरज नाही आहे. थोडं सांभाळून काम करा कारण ते नीटही चांगलंही दिसलं पाहिजे. कमांड प्लस किंवा कंट्रोल प्लस दाबून आपण थोडं झूम करूया. आणि लिप्स ॲडजस्ट करू. तुम्हाला जर बिफोर आफ्टर बघायचं असेल मी काही चेंजेस खूप मायनर खूप थोडेसे चेंजेस केलेत कारण गरज नाही आहे. खूप जाडं जरी असेल तरी त्यांचं एक लक्षात घेऊन ते चेंजेस करा. उगाच कोणालाही बारीक करायचं आहे दिलाय इफेक्ट म्हणून मला सगळाच यूज करायचा असं करायचा प्रयत्न नको करू. मी थोडं ब्लोट टूल वापरून लिप्सला अंडू करते. मी थोडं डेन्सिटी आणि ब्रश रेट कमी करते. आता जर तुम्ही शो बॅकड्रॉपवर क्लिक केलं तर तुम्हाला दिसून येईल आधीचा आणि नंतरचा भाग. जास्त चेंजेस केलेले नाहीत, करायची गरजही नाही आहे. फेस तिचा अतिशय सुंदर आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्याला काही चेंजेस करायची गरज नाही. आता आपला इफेक्ट
तयार झाला आहे. आपण लिक्विफाय लेअर इफेक्ट यूज केला आहे. ह्याच्या पुढे तुम्हाला जर डोळ्यांच्या भागावर काम करायचं, आयब्रोजवर काम करायचं तर काय करायला लागेल हा आपण फ्रीज मास्कने वापरून बघूया.